इतिहास आपण तो नेहमीच ठाम, निश्चित आणि अंतिम मानतो. जणू काही जे लिहिलं गेलं आहे तेच सत्य. पण कधी थांबून आपण स्वतःला विचारतो का, हा इतिहास कोणी लिहिला? आणि ज्यांचं आयुष्य त्या इतिहासात गडप झालं, त्यांची बाजू कोणी ऐकली? इतिहास हा फक्त राजे, युद्ध किंवा सत्ता यांचा दस्तऐवज नसतो. तो माणसांच्या वेदनांचा, अपमानांचा आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्यायांचा सुद्धा साक्षीदार असतो. पण दुर्दैवाने काही आवाज मुद्दाम शांत केले गेले आणि काही प्रश्न विचारणंच गुन्हा ठरलं. अशाच एका प्रश्नातून जन्म घेतं हू वर द शूद्राज. हे पुस्तक आहे प्रश्न विचारण्याचं. परंपरेला डोळीझाक करून स्वीकारण्याऐवजी तिला तर्काच्या कसोटीवर तपासण्याचं. या प्रश्नाचा लेखक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते केवळ संविधानकर्ते नव्हते, ते इतिहासाचे निष्पक्ष वाचक होते. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ते अन्याय सहन न करणारे विचारवंत होते. शूद्र कोण होते? हा प्रश्न केवळ एका वर्णाचा इतिहास शोधत नाही, तो आपल्या सामाजिक स्मृतीला हादरवतो. आपण जे सहज मान्य केलं ते खरंच सत्य होतं का, हा प्रश्न उभा करतो. आणि म्हणूनच हे पुस्तक महत्त्वाचं आहे. हे निष्कर्ष देत नाही, हे आपल्याला विचार करायला भाग पाडतं. चला तर मग आज आपण या पुस्तकाच्या पहिल्या पायरीवर उभं राहूया. उत्तर शोधण्यासाठी नाही, तर प्रश्न समजून घेण्यासाठी. भाग 1. इतिहास, परंपरा आणि प्रश्न विचारण्याचं धाडस. डॉक्टर आंबेडकर या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक स्पष्ट भूमिका घेतात. इतिहास म्हणजे दंतकथा नव्हे, तो तपासण्याचा विषय आहे. ते सांगतात की भारतीय समाजव्यवस्थेबाबत जे स्वीकारलं गेलं आहे ते बहुतांश वेळा ग्रंथप्रमाण्यावर आधारित आहे, तर्कप्रमाण्यावर नव्हे. ही गोष्ट ऐकताना मन अस्वस्थ होतं. कारण आपण लहानपणापासून जे ऐकत आलो ते चुकीचं असू शकतं, ही जाणीव स्वीकारणं सोपं नसतं. पण बाबासाहेब इथे थांबत नाहीत. ते विचारतात, जर ग्रंथ लिहिणारे काही ठराविक समाजघटक असतील तर त्या ग्रंथांतून इतरांचं खरं चित्र कसं उमटणार? इथेच डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन वेगळा ठरतो. ते वेद, ब्राह्मण ग्रंथ, स्मृती सगळ्यांचा अभ्यास करतात, पण श्रद्धेने नाही, तपासक बुद्धीने. ते म्हणतात इतिहासाला पवित्र मानू नका, त्याला प्रश्न विचारा. हा विचार केवळ बौद्धिक नाही, तो भावनिक धक्का देणारा आहे. कारण अनेक पिढ्यांपासून शूद्र म्हणजे कमी दर्जाचे, सेवक, अस्पृश्यतेच्या जवळचे असं जे चित्र रंगवलं गेलं ते अचानक डळमळीत होऊ लागतं. बाबासाहेब एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. वर्णव्यवस्था ही जन्मतः स्थिर नव्हती, ती नंतर कठोर करण्यात आली. आणि शूद्र ते सुरुवातीपासूनच खालच्या स्तरावर नव्हते असा संशय ते उपस्थित करतात. हा संशय साधा नाही, तो संपूर्ण सामाजिक नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करतो. जर शूद्र आधी खालचे नव्हते तर मग त्यांना खालचं कोणी आणि कधी बनवलं? हा प्रश्न ऐकताना मनात राग येतो, दुःख येतं आणि एक प्रकारची शांत चीड निर्माण होते. बाबासाहेब इथे भावनेपेक्षा पुराव्यांवर भर देतात. ते सांगतात जर शूद्र नेहमीच कनिष्ठ असते तर वेदांत त्यांना क्षत्रियांसोबत उल्लेख का मिळतो? हा साधा प्रश्न आहे, पण त्याची धार खोल आहे. आणि म्हणूनच हे पुस्तक धोकादायक ठरतं, सत्तेसाठी, परंपरेसाठी आणि आंधळ्या श्रद्धेसाठी. कारण ते माणसाला आरसा दाखवतं. आजचा वाचक जेव्हा हे वाचतो तेव्हा तो केवळ इतिहास पाहत नाही, तो स्वतःच्या आयुष्याकडे पाहतो. आपण आजही जातीच्या चौकटी, उंच नीच, परंपरेच्या नावाखाली माणसाला मोजतोच ना? आणि म्हणूनच हा भाग इथे संपत नाही, तो मनात रेंगाळतो. आपण जे स्वाभाविक मानतो ते खरंच नैसर्गिक आहे का, हा प्रश्न मागे लागतो. पुढील भागात आपण पाहूया की शूद्रांचा उल्लेख वेदांत कसा आहे आणि त्या उल्लेखांचा अर्थ कालांतराने कसा बदलला गेला. तो प्रवास सोपा नसेल, पण तो आवश्यक आहे. कारण प्रश्न विचारणं म्हणजे विद्रोह नव्हे, ते स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं धैर्य आहे. आपण एका महत्त्वाच्या वळणावर येऊन थांबलो होतो. एक अस्वस्थ करणारा प्रश्न आपल्या मनात रेंगाळत होता. जर शूद्र कायमच खालच्या दर्जाचे होते तर वेदांमध्ये त्यांचा उल्लेख वेगळ्या संदर्भात का आढळतो? आजचा हा भाग या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. हा भाग ऐकताना मन थोडं सावध होतं. कारण आपण ज्या वेदांकडे अंतिम सत्य म्हणून पाहतो तेच वेद इथे वेगळं चित्र दाखवू लागतात. आणि हे चित्र आपल्या बालपणी मनावर बिंबवलेल्या प्रतिमांपेक्षा खूप वेगळं आहे. वेदांचा संदर्भ सामाजिक नव्हे तर कार्यात्मक रचना.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेदांचा अभ्यास करताना एक मूलभूत गोष्ट अधोरेखित करतात. वेदकालीन समाज हा आजच्या अर्थाने जातीय नव्हता. तेव्हा वर्ण म्हणजे जन्मावर आधारित ओळख नव्हे, तर कार्यावर आधारित व्यवस्था होती. हे ऐकताना एक क्षण थांबावंसं वाटतं. कारण जर हे खरं असेल तर आज ज्या पायावर आपली सामाजिक रचना उभी आहे तो पायात स्वतःच डळमळीत ठरतो. वर्ण म्हणजे व्यवसाय, जबाबदारी, भूमिका हे समजणं आपल्याला शिकवलंच गेलं नाही. शूद्रांचा वेदांतील उल्लेख. बाबासाहेब वेदांमधील उल्लेख तपासतात. ते दाखवून देतात की शूद्रांचा उल्लेख अपमानास्पद नाही. काही ठिकाणी शूद्र हे क्षत्रियांशी समांतर दिसतात. ते युद्धात सहभागी आहेत. ते सामाजिक जीवनाचा भाग आहेत. हे चित्र सेवक किंवा गुलाम या संकल्पनेशी जुळत नाही. इथे मनात एक खोल खळबळ उडते. कारण आज शूद्र म्हणजे फक्त सेवा करणारा, आदेश पाळणारा असं जे चित्र आपण पाहतो ते वेदकालीन वास्तवाशी जुळत नाही. मग हा फरक कुठे निर्माण झाला? शूद्र हा शब्द अपमान की ओळख. बाबासाहेब एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात, शूद्र हा शब्द मुळातच अपमानास्पद नव्हता. तो एका विशिष्ट समूहाची ओळख होता, कमीपणाचं लेबल नव्हे. पण कालांतराने या शब्दावर अर्थांचे थर चढत गेले आणि प्रत्येक थरासोबत मानवी प्रतिष्ठा कमी केली गेली. हे ऐकताना मन दुखावलं जातं. कारण शब्द बदलत नाहीत, अर्थ बदलले जातात. आणि अर्थ बदलताना संपूर्ण समाजाची मानसिकता घडवली जाते. आजही आपण शब्दांमधूनच माणसाला मोजतो, कमी लेखतो, दूर ढकलतो. बाबासाहेब पुढे एक धाडसी मांडणी करतात. ते सांगतात की शूद्र हे मुळात क्षत्रियच होते. ब्राह्मण क्षत्रिय संघर्षात पराभूत झालेल्या क्षत्रियांना हळूहळू शूद्र म्हणून खाली ढकलण्यात आलं. हा दावा क्रांतिकारी आहे. हा विचार ऐकताना मन सुन्न होतं. जर हे खरं असेल तर शूद्रत्व हे पाप नव्हे, ते पराभवाचं राजकारण आहे. आणि पराभवाचं ओझं पिढ्यानपिढ्या वाहावं लागलं. बाबासाहेब म्हणतात, इतिहास नेहमी विजेत्यांनी लिहिला आहे. पराभूतांचा आवाज हळूहळू पुसला गेला. शूद्रांचा इतिहास असाच पुसला गेला. आणि म्हणूनच आज शूद्र स्वतःलाच विचारतो, मी असा का आहे? उत्तर इतिहासात नसून इतिहास लपवण्यात आहे. हा भाग केवळ भूतकाळ उलगडत नाही, तो आजच्या समाजावर प्रकाश टाकतो. आपण आजही सत्तेच्या पराभवांना नीतीचा मुलामा देतो. आणि म्हणून हे ऐकताना आपण फक्त ऐकणारे राहत नाही, आपण सहभागी होतो. स्वतःशी प्रश्न विचारतो, आपण नकळत हा अन्याय पुढे तर नेत नाही ना? पुढील भागात आपण पाहूया धर्मग्रंथांनी ही सामाजिक घसरण कशी अधिकृत केली. तो टप्पा अधिक वेदनादायक असेल, पण सत्याकडे जाणारा प्रत्येक मार्ग थोडा बोचरा असतो. आतापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. भाग 1 मध्ये आपण प्रश्न विचारण्याचं धाडस पाहिलं. भाग 2 मध्ये वेदकालीन समाजरचनेतील विसंगती लक्षात आल्या. आता आपण एका निर्णायक टप्प्यावर येतो. इथून पुढे इतिहास केवळ बदलत नाही, तो अधिकृत होतो. हा भाग ऐकताना मन अधिक अस्वस्थ होतं. कारण इथे केवळ समाज नाही बदलत, इथे धर्म हस्तक्षेप करतो. आणि जेव्हा अन्यायाला धार्मिक मान्यता मिळते तेव्हा तो फक्त टिकत नाही, तो पवित्र ठरवला जातो. डॉक्टर बाबासाहेब एक स्पष्ट भेद दाखवतात. वेद आणि स्मृती एकसारख्या नाहीत. वेदांमध्ये शूद्रांचा उल्लेख तुलनेने तटस्थ आहे, पण स्मृतिग्रंथांमध्ये, विशेषतः मनुस्मृतीत, चित्र पूर्णपणे बदलतं. इथेच मन सुन्न होतं. कारण स्मृती म्हणजे समाजाचं नैतिक मार्गदर्शन मानलं गेलं. पण या मार्गदर्शनात शूद्रासाठी मानवी प्रतिष्ठेला जागाच उरत नाही. बाबासाहेब मनुस्मृतीचा अभ्यास करताना 3 प्रश्न विचारतात. 1. हे नियम कोणी लिहिले, कोणासाठी लिहिले आणि कोणाच्या विरोधात? त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे. मनुस्मृती ही सार्वत्रिक नैतिक संहिता नसून सत्ताधाऱ्यांचं सामाजिक शस्त्र आहे. हे ऐकताना मनात एक प्रश्न उभा राहतो. आपण ज्याला धर्म मानतो तो खरंच सगळ्यांसाठी समान होता का? की तो काहींच्या सुरक्षिततेसाठी आणि काहींच्या गुलामीसाठी तयार केला गेला? मनुस्मृती शूद्रांना काय देते हे बाबासाहेब ठळकपणे दाखवतात. शिक्षण नाही, स्वतंत्र व्यवसाय नाही, धार्मिक विधींचा अधिकार नाही आणि सर्वात महत्त्वाचं, प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. ही केवळ सामाजिक बंधनं नाहीत, ही मानसिक कैद आहे. जेव्हा माणसाला विचार करण्यापासून रोखलं जातं तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू स्वतःच्याच नजरेत लहान होत जातं. पापाची संकल्पना
आणि भीतीचं राजकारण. बाबासाहेब दाखवतात की शूद्रत्व टिकवण्यासाठी पाप ही संकल्पना वापरली गेली. शूद्राने सीमा ओलांडली तर ते पाप, शिक्षण घेतलं तर अधर्म, प्रतिष्ठा मागितली तर अपराध. हे ऐकताना अंगावर काटा येतो, कारण भीती ही सर्वात प्रभावी सत्ता असते. शरीराला बांध घालणं सोपं असतं, पण मनाला गुलाम बनवलं की माणूस स्वतःच आपली साखळी सांभाळतो. धर्म आणि अन्याय यांची युती. बाबासाहेब ठामपणे सांगतात, जेव्हा अन्यायाला धर्माचं कवच दिलं जातं तेव्हा तो प्रश्नातीत बनतो. लोक विचारणं थांबवतात, कारण प्रश्न म्हणजे धर्मद्रोह ठरवला जातो. आणि म्हणूनच शूद्रांचा इतिहास फक्त सामाजिक नाही, तो आध्यात्मिक वेदनांचाही आहे. त्यांना देवापासून दूर ठेवलं गेलं, आणि माणसांपासूनही. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बाबासाहेब कुठेही भावनेच्या भरात लिहित नाहीत. ते संताप दाखवत नाहीत. ते शिव्या देत नाहीत. ते फक्त पुरावे ठेवतात आणि वाचकाला विचार करायला भाग पाडतात. हा संयम या पुस्तकाला अधिक ताकद देतो, कारण सत्य ओरडून सांगावं लागत नाही. ते शांतपणे उभं राहतं आणि मनाला भिडतं. आजच्या काळाशी नातं. हा भाग आजच्या समाजाला आरसा दाखवतो. आपण आजही धर्माच्या नावाखाली असमानता योग्य ठरवत नाही ना? आणि म्हणून हा प्रश्न फक्त इतिहासापुरता राहत नाही, तो आपल्या वर्तमानाला बोचतो आणि भविष्याची जबाबदारी आपल्यावर टाकतो. पुढील भागात आपण पाहूया ही धार्मिक मान्यता कशी सामाजिक कायद्यात बदलली. तो प्रवास अधिक कठोर असेल, पण समजून घेणं अत्यावश्यक आहे. आत्तापर्यंत आपण पाहिलं वेदांतील तुलनेने मोकळी समाजरचना, स्मृतिग्रंथांत झालेला कठोर बदल आणि त्या बदलाला मिळालेली धार्मिक मान्यता. पण इथे बाबासाहेब थांबत नाहीत. ते विचारतात, धार्मिक नियम समाजात कसे टिकले? हा प्रश्न फार खोल आहे, कारण धर्म जर पुस्तकातच मर्यादित राहिला असता तर कदाचित वेदना इतक्या दीर्घकाळ टिकल्या नसत्या. पण जेव्हा धर्म कायद्याचं रूप घेतो तेव्हा तो माणसाच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनतो. बाबासाहेब स्पष्ट करतात, मनुस्मृतीसारखे ग्रंथ फक्त नैतिक सूचना देत नाहीत, ते शिक्षा ठरवतात. कोण काय करेल, कोण काय करू शकत नाही आणि उल्लंघन केल्यास काय शिक्षा होईल, हे सगळं निश्चित केलं जातं. इथेच धर्म आणि कायदा एकमेकांत मिसळतात, आणि शूद्रासाठी हे मिश्रण घातक ठरतं, कारण नियम तोडण्याचा पर्यायच त्यांच्यासाठी अस्तित्वात नसतो. बाबासाहेब दाखवतात की स्मृतिग्रंथांतील शिक्षा सर्वांसाठी समान नाहीत. तोच अपराध ब्राह्मणासाठी वेगळी शिक्षा आणि शूद्रासाठी अधिक कठोर. ही असमानता अपघाती नाही, ती मुद्दाम आखलेली आहे. हे ऐकताना मन सुन्न होतं, कारण न्यायाची संकल्पनाच इथे जन्माआधीच ठरवली जाते. तू कोण आहेस यावर तुझा अपराध ठरतो. हे कोणत्याही सभ्य समाजाचं लक्षण नाही. बाबासाहेब सांगतात, कायद्याचा उद्देश फक्त शिस्त लावणं नसतो, तो मानसिकता घडवतो. शूद्राला सतत दंडाची भीती दाखवून त्याला स्वतःबद्दल कमी वाटायला शिकवलं गेलं. आणि ही भीती पिढ्यानपिढ्या वाहिली गेली. आज शिक्षा नसेल तरी भीती शिल्लक आहे. माणूस बदलतो, कायदे बदलतात, पण मनातली जखम उशिरा भरते. एक महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब मांडतात. राज्यसत्तेने या धार्मिक कायद्यांना आव्हान दिलं नाही, उलट त्यांना अंमलात आणलं. राजा म्हणजे धर्मरक्षक हा समज तयार केला गेला. म्हणजे शूद्रासाठी न्याय मागण्याचं एकही दार उघडं नव्हतं. धर्म बंद, कायदा बंद, सत्ता बंद. अशावेळी माणूस जगतो कसा हा प्रश्न मन पोखरतो. हळूहळू शूद्रत्व एक सामाजिक स्थान न राहता नियती बनतं. जन्म झाला म्हणजे भवितव्य ठरलं. यातून बाहेर पडणं अशक्यप्राय बनवलं गेलं. हे ऐकताना मनात एक वेदनादायक शांतता पसरते, कारण ही केवळ भूतकाळाची गोष्ट नाही. आजही अनेक जण आपल्या जन्मामुळेच स्वप्न लहान करतात. इथे बाबासाहेब फक्त इतिहासकार राहत नाहीत, ते कायद्याचे विद्यार्थी म्हणून बोलतात. ते सांगतात, जे कायदे माणसाला समान वागणूक देत नाहीत ते कायदे नसून अत्याचाराची साधनं असतात. हा विचार शांत आहे, पण धारदार आहे. तो आपल्याला विचारायला भाग पाडतो. आज आपण कोणते नियम अजूनही प्रश्न न विचारता पाळतो आहोत? हा भाग वाचताना इतिहास दूरचा वाटत नाही, तो आजच्या न्यायालयात, शाळांमध्ये आणि समाज मनात डोकावत राहतो. आणि म्हणून हे पुस्तक फक्त समजून घेण्यासाठी नाही, ते आत्मपरीक्षणासाठी आहे.
आपण नकळत कुठल्या परंपरेला आजही कायद्याचं रूप देतो आहोत? पुढील भागात आपण पाहूया या सगळ्याचा शूद्रांच्या मानसिकतेवर काय परिणाम झाला. तो भाग अधिक अंतर्मुख असेल, कमी इतिहास आणि अधिक माणूस. आत्तापर्यंत आपण सामाजिक रचना पाहिली, धर्म कसा कायद्यात बदलला आणि कायद्याने शूद्रत्व कसं स्थिर केलं. पण बाबासाहेब इथे एक पाऊल पुढे जातात. ते विचारतात, या सगळ्याचा माणसाच्या मनावर काय परिणाम झाला. हा प्रश्न ऐकताना अचानक सगळं जवळचं वाटू लागतं. कारण नियम बदलले, ग्रंथ बदलले, राजे गेले, पण मनात रुजलेली भीती, कमीपणाची जाणीव, ती कुठे जाते? बाबासाहेब स्पष्ट करतात, खरी गुलामगिरी शरीरावर नसते, ती मनावर असते. शूद्राला सतत सांगितलं गेलं, तू कमी आहेस, तुझी मर्यादा हीच आहे, यापुढे विचार करणं तुझ्यासाठी नाही. हे ऐकताना मन कळवळतं. कारण एखाद्या माणसाला वारंवार कमी ठरवलं की तो स्वतःलाच तसंच पाहायला शिकतो. आणि हीच सर्वात खोल जखम असते. बाबासाहेब सांगतात, शूद्रांना शिक्षणापासून दूर ठेवणं अपघाती नव्हतं, ते एक धोरण होतं. कारण शिकलेला माणूस प्रश्न विचारतो आणि प्रश्न सत्ता हादरवतात. म्हणूनच अज्ञानाला शूद्राचं नशीब बनवलं गेलं. हे ऐकताना आपल्याला स्वतःलाच विचारावंसं वाटतं, आजही शिक्षणापासून कोणाला दूर ठेवलं जातंय? बाबासाहेब दाखवतात की अपमान हा शूद्रांच्या आयुष्याचा नित्याचा भाग बनवला गेला. इतका की अपमान वाटणंच हळूहळू बंद झालं. ही गोष्ट फार वेदनादायक आहे. कारण जेव्हा अपमान सामान्य वाटू लागतो तेव्हा माणूस स्वतःसाठी आदर मागणंही गुन्हा समजू लागतो. धर्माने भीती निर्माण केली आणि त्या भीतीने आत्मसंयम लादला. सीमा ओलांडू नकोस, देव रागवेल, पाप लागेल. देवाच्या नावावर माणसाला स्वतःपासूनच दूर केलं गेलं. हे ऐकताना मनात एक प्रश्न उमटतो, देव माणसाला घाबरवण्यासाठी असतो का? हळूहळू शूद्रत्व फक्त सामाजिक ओळख न राहता आतली प्रतिमा बनली. आपण असेच आहोत, ही भावना खोलवर रुजली. आणि हीच भावना पिढ्यानपिढ्या पुढे गेली. आजही अनेक जण स्वप्न पाहण्याआधीच स्वतःला थांबवतात, हे आपल्यासाठी नाही असं म्हणून. बाबासाहेब इथे दोषारोप करत नाहीत, ते सहानुभूती दाखवतात. ते समजून घेतात की मानसिक गुलामगिरी एका दिवसात तयार होत नाही, ती शतकांची देणगी असते. हा दृष्टिकोन या पुस्तकाला मानवी बनवतो. इथे शूद्र केवळ सामाजिक घटक नाही, तो वेदना अनुभवणारा माणूस आहे. हा भाग वाचताना आपल्याला स्वतःकडे पाहावं लागतं. आपण नकळत कोणत्या मर्यादा स्वतःवर लादल्या आहेत. आणि त्या मर्यादा खरंच आपल्या आहेत का, की इतिहासाने दिलेल्या आहेत? पुढील भागात आपण पाहूया या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्याची शक्यता बाबासाहेब कशी पाहतात. तो भाग थोडा आशेचा असेल, पण ती आशा स्वतःशी प्रामाणिक असण्याची मागणी करेल. आपण मनाच्या गुलामगिरीपर्यंत आलो. आता एक प्रश्न उरतो, इतक्या दीर्घ काळात शूद्रांचा आवाज कुठे गेला? इतका मोठा समाज घटक, इतकं मोठं दुःख, आणि तरी इतिहासात इतकं गहिरे मौन का? हा प्रश्न ऐकताना मन सुन्न होतं. कारण मौन म्हणजे काहीच घडलं नाही असं नाही. मौन म्हणजे कोणाचं बोलणंच जाणून बुजून थांबवलं गेलं. बाबासाहेब अतिशय स्पष्ट शब्दांत सांगतात, इतिहास नेहमी सत्ताधाऱ्यांनी लिहिला आहे. ज्यांच्याकडे लेखनाचं साधन होतं, ज्यांच्याकडे शिक्षण होतं आणि ज्यांच्याकडे वेळ होता, त्यांनी इतिहास घडवला. आणि ज्यांचं आयुष्य काम, अपमान आणि संघर्षात गेलं, त्यांना स्वतःची कथा लिहिण्याची संधीच मिळाली नाही. म्हणून इतिहासात शूद्र दिसत नाहीत, पण ते अस्तित्वात नव्हते असं नव्हे. बाबासाहेब दाखवतात की इतिहासात शूद्रांचा उल्लेख न करणे ही तटस्थता नव्हती, ते एक शस्त्र होतं. कारण जे लिहिलं जात नाही ते हळूहळू अस्तित्वातच नव्हतं असं मानलं जातं. हे ऐकताना मन बोचरतं. कारण वेदना बोलून दाखवता आल्या नाहीत, तर त्या पुसल्या जातात. आणि पुसल्या गेलेल्या वेदनांना न्याय मिळत नाही. बाबासाहेब म्हणतात, शूद्रांचा इतिहास सुसंगत स्वरूपात उपलब्ध नाही, तो तुकड्यांमध्ये आहे. कधी एखाद्या उल्लेखात, कधी अपमानाच्या नियमांत, कधी बंदीच्या स्वरूपात. म्हणजे शूद्रांचा इतिहास स्वतः त्यांच्या आयुष्याइतका तुटलेला आहे, सतत खंडित, सतत दबलेला. हे ऐकताना मन थोडं थांबतं. बाबासाहेब एक सूक्ष्म मुद्दा मांडतात.
समाज काय लक्षात ठेवतो आणि काय विसरतो हे अपघातार्ह ठरत नाही. विस्मृती ही नियोजित असते. आणि शूद्रांच्या बाबतीत विसरणं सोयीचं ठरलं, कारण आठवलं तर प्रश्न उभे राहिले असते. आणि प्रश्न म्हणजे सत्तेला अस्वस्थ करणारी गोष्ट. इतिहासात आवाज नसला की माणूस स्वतःवरच शंका घेतो. आपण खरंच काही होतो का? आपला काही वाटा होता का? ही आत्मशंका सगळ्यात धोकादायक असते, कारण ती माणसाला लढायच्या आधीच हरवते. शूद्रांचा संघर्ष अशाच आत्मशंकेत अडकून राहिला. हू वर द शूद्राज हे पुस्तक म्हणजे मौनाला आव्हान देणं आहे. बाबासाहेब इतिहासाला नवीन प्रश्न विचारतात. ते शूद्रांना इतिहासाच्या कडेला न ठेवता मध्यभागी आणतात. आणि हा हस्तक्षेप फक्त शूद्रांसाठी नाही, तो इतिहास वाचणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे. कारण सत्य एकाच बाजूने कधीच पूर्ण होत नाही. आजही अनेक समुदाय इतिहासात अदृश्य आहेत. त्यांचा आवाज आकडेवारीत, धोरणांत आणि कथनांत हरवलेला आहे. म्हणून हा भाग आपल्याला जबाबदार ठरवतो. आपण कुणाचं मौन आजही सोयीचं मानतो आहोत? पुढील भागात आपण पाहूया या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब शूद्रांची मूळ ओळख कशी पुन्हा उभी करतात. तो भाग इतिहासापेक्षा अधिक आत्मसन्मानाचा असेल. आत्तापर्यंतचा प्रवास वेदना, मौन आणि अन्यायातून गेला. आता बाबासाहेब एक निर्णायक पाऊल टाकतात. ते विचारतात, जर शूद्रांचा इतिहास पुसला गेला असेल तर तो पुन्हा उभा करता येईल का? हा प्रश्न ऐकताना मनात एक हलकी आशा निर्माण होते. कारण अन्याय उघड करणं महत्वाचं असतं, पण त्याहून महत्वाचं असतं हरवलेली ओळख परत मिळवणं. बाबासाहेब इथे एक गोष्ट ठळक करतात. ते शूद्रत्व नाकारत नाहीत, ते त्याचा उगम शोधतात. कारण उगम समजला की लादलेली कमीपणाची चौकट आपोआप ढासळते. हे ऐकताना मन शांत होतं. कारण इथे संताप नाही, प्रतिशोध नाही, इथे आहे शांत तर्कशुद्ध शोध. बाबासाहेब ठामपणे सांगतात, शूद्र हे मूळतः क्षत्रिय होते. हे विधान भावनेतून नाही तर पुराव्यांतून येतं. वेदांतील उल्लेख, युद्धसंदर्भ आणि सामाजिक स्थान या सगळ्याचा ते बारकाईने अभ्यास करतात. हे ऐकताना मन हादरतं. कारण हे विधान फक्त इतिहास बदलत नाही, ते आत्मप्रतिमा बदलतं. ज्यांना कमी ठरवलं गेलं ते कधी काळी सत्तेचा भाग होते, ही जाणीव आत खोलवर परिणाम करते. बाबासाहेब सांगतात, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यातील संघर्ष फक्त धार्मिक नव्हता, तो सत्तेचा होता. या संघर्षात पराभूत झालेल्या क्षत्रियांना हळूहळू शूद्र बनवलं गेलं. म्हणजे शूद्रत्व कर्मामुळे नाही, पापामुळे नाही, तर पराभवामुळे आलं. हे ऐकताना मनात एक वेदनादायक स्पष्टता येते. बाबासाहेब अधोरेखित करतात, ही घसरण एका रात्रीत झाली नाही. ती हळूहळू शतकानुशतके चालली. प्रथम अधिकार गेले, मग शिक्षण, मग सन्मान आणि शेवटी स्वतःबद्दलचा विश्वास. हे ऐकताना मन थोडं थांबतं. कारण आजही कोणाचं अधःपतन असंच हळूहळू घडतं. आपण ते पाहतो पण ओळखत नाही. बाबासाहेबांचा हा शोध केवळ ऐतिहासिक नाही, तो आत्मसन्मानाची पायरी आहे. तो सांगतो, शूद्रत्व म्हणजे जन्मतः कमीपणा नव्हे, ते लादलेली स्थिती आहे. आणि ही जाणीव माणसाला सरळ उभं राहायला शिकवते. आपण असेच आहोत या वाक्याला ती प्रश्नचिन्ह लावते. हा भाग आजच्या वाचकाला विचारायला भाग पाडतो, आपली ओळख आपण ठरवतो की इतिहास? आणि इतिहास जर अन्यायकारक असेल तर तो बदलण्याची जबाबदारी आपलीच नाही का? बाबासाहेब शूद्रांना भूतकाळात नेण्यासाठी हा शोध घेत नाहीत, ते त्यांना भविष्यासाठी तयार करतात. कारण आत्मसन्मानाशिवाय कोणतंही स्वातंत्र्य पूर्ण होत नाही. पुढील भागात आपण पाहूया या ऐतिहासिक पुनर्निर्माणाचा समाजावर आणि विचारविश्वावर काय परिणाम होतो. तो भाग अधिक वैचारिक असेल आणि अधिक आव्हानात्मकही. भाग 7 मध्ये आपण एका धाडसी वळणावर आलो होतो. शूद्रांची मूळ ओळख, त्यांचा क्षत्रिय वारसा आणि त्या ओळखीचं जाणीवपूर्वक पुसलं जाणं. आता प्रश्न असा उरतो, जेव्हा इतिहासाची अशी पुनर्मांडणी होते तेव्हा समाजावर तिचा काय परिणाम होतो? हा प्रश्न ऐकताना मन थोडं सावध होतं. कारण इतिहास बदलणं म्हणजे फक्त भूतकाळाचं चित्र बदलणं नाही, ते वर्तमानाच्या सोयींना धक्का देणं असतं. आणि म्हणूनच सत्य नेहमीच अस्वस्थ करतं. बाबासाहेब ठामपणे सांगतात, इतिहास निष्पाप नसतो, तो सत्तेच्या गरजेनुसार घडवला जातो. आणि जेव्हा बाबासाहेब शूद्रांचा इतिहास नव्याने मांडतात तेव्हा ते या सत्तेला थेट आव्हान देतात. म्हणूनच हे पुस्तक स्वीकारलं जात नाही,
ते सहन केलं जातं. कारण सत्य जेव्हा जुन्या चौकटी मोडतं तेव्हा अनेकांची ओळख धोक्यात येते. जर शूद्र हे मूळतः क्षत्रिय असतील तर उच्च आणि नीच या संकल्पनाच कोसळतात. ही केवळ ऐतिहासिक उलथापालत नाही, ही नैतिक उलथापालत आहे. आणि म्हणूनच ही मांडणी भीती निर्माण करते. कारण अनेक पिढ्यांपासून ज्यांना श्रेष्ठत्वाची सवय आहे त्यांना समानतेची कल्पनाच अस्वस्थ करते. बाबासाहेब विचारतात, आपण परंपरेचं संरक्षण करतोय की अन्यायाचं? हा प्रश्न साधा आहे, पण उत्तर देणं अवघड आहे. कारण परंपरा भावनेशी जोडलेली असते. पण प्रत्येक परंपरा न्याय्य असेलच असं नाही. हे स्वीकारणं खूप धैर्याचं काम आहे. बाबासाहेबांची मांडणी शूद्र समाजासाठी एक नवं आत्मभान निर्माण करते. ती सांगते, तुमचा इतिहास कमीपणाचा नाही, तो हिरावून घेतला गेलेला आहे. ही जाणीव माणसाला रागवायला नाही तर उभं राहायला शिकवते. कारण आत्मसन्मान हिंसेतून नाही तर समजुतीतून जन्मतो. हे पुस्तक समाजाची कसोटी पाहतं. आपण सत्य स्वीकारू शकतो का, की आपल्याला सोयीस्कर असत्यच हवं आहे? आणि ही कसोटी आजही संपलेली नाही. प्रत्येक पिढीसमोर हा प्रश्न नव्याने उभा राहतो. बाबासाहेब जाणतात, इतिहास बदलणं धोकादायक असतं, पण अन्यायकारक इतिहास जपणं अधिक धोकादायक असतं. कारण तो अन्याय नव्या पिढ्यांपर्यंत शांतपणे पोहोचवत राहतो. आणि कोणीतरी तो प्रवाह थांबवायलाच हवा. हा भाग वाचताना आपल्याला विचार करावा लागतो. आपण कुठल्या इतिहासावर उभे आहोत? आणि तो इतिहास सर्वांसाठी समान आहे का? पुढील भागात आपण पाहूया या सगळ्या विश्लेषणातून बाबासाहेब कोणता नैतिक निष्कर्ष काढतात. तो भाग शांत असेल, पण अंतर्मुख करणारा असेल. आतापर्यंत आपण इतिहास उलगडला. शूद्रांची ओळख, त्यांचं अधःपतन आणि त्या अधःपतनामागचं राजकारण. आता बाबासाहेब इतिहासापलीकडे पाहू लागतात. ते विचारतात, या सगळ्यातून आपण काय शिकलो? हा प्रश्न ऐकताना मन नकळत अंतर्मुख होतं. कारण इथे आता दोष देण्यासाठी कोणी उरत नाही. इथे उरते फक्त आपली स्वतःची जबाबदारी. बाबासाहेब स्पष्ट करतात, इतिहास सांगून आपण स्वतःची जबाबदारी झटकू शकत नाही. तेव्हा असं होतं, हा युक्तिवाद अन्यायाचं समर्थन ठरत नाही. हे ऐकताना मन थोडं थांबतं. कारण अनेकदा आपण इतिहासाचा वापर आपल्या सोयीसाठी करतो. पण इतिहास समजून घेणं आणि इतिहासामागे लपणं यात फरक असतो. बाबासाहेब विचारतात, एखादी व्यवस्था धार्मिक असेल, परंपरागत असेल, पण ती अन्यायकारक असेल तर ती स्वीकारायची का? हा प्रश्न फक्त शूद्रांबद्दल नाही, तो प्रत्येक माणसासाठी आहे. कारण नैतिकता ग्रंथात नसते. ती माणसाच्या विवेकात असते. आणि विवेक कधीच जन्म, जात किंवा परंपरा पाहत नाही. बाबासाहेब एक गोष्ट ठळक करतात, शूद्रांच्या इतिहासाकडे दयेने पाहू नका. दया ही वरून दिली जाते, समता ही शेजारी उभी राहते. हे वाक्य मनात खोलवर रुततं. कारण दयेचा अर्थ असतो तू कमी आहेस म्हणून मी देतो. पण समतेचा अर्थ असतो आपण दोघेही माणूस आहोत. बाबासाहेब सांगतात, बदल कायद्याने सुरू होतो, पण तो मनात पूर्ण होतो. इतिहास बदलणं सोपं आहे, पण मानसिकतेचा बदल वेळ घेतो. आणि हा बदल कोणीतरी दुसरं करेल अशी अपेक्षा ठेवणं हा पुन्हा एक पळवाट ठरतो. बदलाची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते. बाबासाहेब शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. शूद्रांचा प्रश्न फक्त एका समाजघटकाचा नाही, तो मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न आजही जिवंत आहे. जिथे जिथे माणसाला कमी लेखलं जातं तिथे तिथे शूद्र प्रश्न पुन्हा उभा राहतो. हा भाग वाचताना आपण कुठेही दोषी ठरत नाही, पण आपण जबाबदार ठरतो. आणि ही जबाबदारी भारी आहे. कारण ती आपल्याला नवीन इतिहास घडवायला सांगते. पुढील भागात आपण या संपूर्ण प्रवासाचा शांत चिंतनशील निष्कर्ष पाहू. तो निष्कर्ष उपदेश देणार नाही. तो फक्त मनात एक प्रकाश ठेवून जाईल. आपण एका दीर्घ प्रवासातून आलो आहोत. इतिहासाच्या पानांतून, वेदना, मौन, अन्याय आणि प्रश्न यांतून. आता मागे वळून पाहताना एक गोष्ट स्पष्ट होते, की हे पुस्तक केवळ शूद्रांबद्दल नाही. हो, हे पुस्तक माणसाबद्दल आहे. माणसाला कसं घडवलं गेलं, कसं मोडलं गेलं, आणि तरीही
कसं पुन्हा उभं राहण्याची शक्यता त्याच्यात शिल्लक राहते ह्याची ही कथा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुस्तक लिहिताना फक्त इतिहास दुरुस्त करत नाहीत. ते एक मूलभूत प्रश्न विचारतात. अन्यायाला आपण किती काळ परंपरेचं नाव देणार? ते शूद्रांना दयेची भीक मागायला शिकवत नाहीत. ते त्यांना आरसा दाखवतात. आणि तो आरसा फक्त शूद्रांसाठी नाही, तो संपूर्ण समाजासाठी आहे. शूद्र पूर्वी कोण होते हे पुस्तक थेट उत्तर देत नाही. ते वाचकाला स्वतः उत्तर शोधायला लावतं. आणि म्हणूनच हे पुस्तक वाचताना आपण कुठेही आरामात बसू शकत नाही. ते आपल्याला अस्वस्थ करतं. पण ही अस्वस्थता नाशासाठी नाही, ती बदलासाठी आहे. हे पुस्तक एकदाच वाचून संपत नाही. प्रत्येक वेळी नवं काही उलगडतं, नवं काही प्रश्न विचारतं. कारण आपण बदलतो, आपली समज बदलते, आणि मग हे पुस्तक नव्या अर्थाने आपल्याशी बोलतं. आज जेव्हा आपण समता, न्याय आणि मानवी हक्क याबद्दल बोलतो, तेव्हा हे पुस्तक मूलभूत पाया देतं. ते आपल्याला आठवण करून देतं. समता ही घोषणेत नसते, ती मानसिकतेत असते. आणि मानसिकता बदलणं हेच खरं क्रांतिकारक काम आहे. हे पुस्तक ओरडत नाही, ते गोंधळ घालत नाही, पण ते मनात खोलवर बसतं. आणि काही प्रश्न मनात कायमचे ठेवून जातं. आपण कोण आहोत? आपण कुठे उभे आहोत? आणि आपण कोणत्या बाजूला उभं राहणार आहोत? तुम्ही ऐकत होतात ग्रंथगाथा, द बुक स्टोरी. इथे आम्ही सांगतो पुस्तकांची कथा नव्हे, तर पुस्तकांमधून उलगडणारा विचार. या चॅनलवर तुम्हाला मिळतील जगभरातील बेस्ट सेलर पुस्तके, त्यांचं सखोल, प्रामाणिक विश्लेषण आणि मराठी वाचकांसाठी खास जपलेला चिंतनशील दृष्टिकोन. साहित्य, समाज, इतिहास आणि आत्मचिंतन यांची शांत सांगड म्हणजे ग्रंथगाथा. आज या प्रवासात आमच्या सोबत राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील एका पुस्तकाच्या नव्या प्रवासात. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि माणूस म्हणून थोडं अधिक सजग व्हा.